शिरोळ शहरासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेत नागरिकांनी सुचवलेल्या सूचनेस व हरकतीस अधीन राहून ठेकेदारानं काम करावं अशी एकमुखी मागणी पालिकेच्या बैठकीत करण्यात आली आहे। यामध्ये प्रामुख्यानं तहसील कार्यालयानजीकची पाण्याची टाकी पुन्हा बांधणे, मुख्य पाईपलाईन सरळ रेषेत पूर्ण करणे, योजनेचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार बदलणे, पाईपलाईनसाठी दर्जेदार पाईप्स वापरणे, योजना पूर्ण करण्यासाठी पालिकेनं कर्ज न काढणे यासह अनेक सूचना नागरिकांनी मांडल्या। या संदर्भात निर्णय देण्यासाठी 2 दिवसांचा अवधी मिळावा अशी मागणी पाणी योजना ठेकेदारांकडून करण्यात आली आहे। अमृत पाणी योजनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार सामूहिक निर्णय घेण्यासाठी शिरोळ पालिकेत आज सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली आहे। प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष सौ योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नागरिकांनी पाणी योजनेच्या त्रुटींचा पाढाच वाचला। या बैठकीत शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी पाणी योजनेसंदर्भातील झालेल्या कामाचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या निर्देशांची माहिती देत नागरिकांच्या हरकतींचा विचार करून पाणी योजना पूर्ण करण्यासाठी नगरपालिका प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहे। ही योजना करत असताना कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही। प्रत्येक नागरिकाचं मत जाणून घेतलं जाईल। या योजनेत 1 रुपयाचाही भ्रष्टाचार होणार नाही। योजना पूर्ण करण्यासाठी नगरपालिका कोणत्याही प्रकारचं कर्ज काढणार नाही असं सांगून पाणी योजनेबाबत नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना मांडाव्यात असं आवाहन केलं। सदर बैठकीत नागरिकांनी पाणी योजनेसाठी असणारे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांनी जबाबदारीनं काम केलं नाही, त्यामुळे या पाणी योजनेत अनेक त्रुटी राहिल्यात। यापूर्वीही 2 पाणी योजना शिरोळ शहरासाठी झाल्यात, मात्र अद्यापही शिरोळकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळालं नाही। याचा गांभीर्याने विचार करून या पाणी योजनेचा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारास तात्काळ काढून टाकण्यात यावं। पाणी योजनेसाठी नगरपालिकेकडून स्वहिस्सा भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कर्ज काढू नये असं सांगत नागरिकांनी या पाणी योजनेतील अनेक त्रुटी आणि उणीवांवर बोट ठेवून त्या सुधारल्या जाव्यात अशी एकमुखी मागणी केली आहे। त्यामुळे येथील प्रशासकीय कार्यालयाजवळ बांधण्यात आलेली टाकी एका बाजूला झुकली आहे, ती टाकी पाडून पुन्हा बांधावी। तसेच घालवाड जॅकवेलपासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आलेली मुख्य पाईपलाईन नागमोडी पद्धतीने टाकण्यात आली आहे, त्यामुळे योग्य दाबानं पाणी पुरवठा होणार नाही। यासाठी ती मुख्य पाईपलाईन सरळ रेषेत टाकण्यात यावी। पाईपलाईनसाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पाईप्स वापरण्यात यावेत। पाणी योजनेसाठी 24 तास वीज पुरवठा उपलब्ध करण्यात यावा। सर्व नळांना योग्य दाबानं पाणी पुरवठा व्हावा याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात। नगर परिषदेनं बाह्य समिती नेमून पाणी योजनेचं स्ट्रक्चर ऑडिट करावं, त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी योग्य ती कारवाई करावी। नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्याकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना कराव्यात अशी मागणी या बैठकीत करण्यात आली आहे। यावेळी माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील, माजी सरपंच गजानन संकपाळ, बीजी माने यादव, आघाडीचे प्रवक्ते राहुल यादव, माजी नगरसेवक पंडित काळे, आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे, आनंदराव वाणी देशमुख, बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ अजय पाटील, नगरसेवक दीपक भाट, सचिन शिंदे, विजय आर्गे, धनाजी पाटील नर्देकर, प्रकाश माळी, सामाजिक कार्यकर्ते शहाजी गावडे, कृष्णात देशमुख, भूषण गंगवणे यांच्यासह नागरिकांनी आपल्या सूचना आणि हरकती मांडल्या। यावेळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, सर्व नगरसेवक, नगरसेविका, पाणी योजनेचे ठेकेदार, पालिकेचे अधिकारी, शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगराध्यक्ष सौ योगिता कांबळे यांनी स्वागत केलं। दत्त कारखान्याचे संचालक दर्बू गावडे यांनी आभार मानले। पृथ्वीराज सिंह यादव यांच्या निर्णयाचं स्वागत। शिरोळ शहराच्या पाणी योजनेसाठी यापूर्वी आंदोलन करण्यात आलं। पाणी योजना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावी याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक बैठका झाल्या। जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाचं पालन करताना शहरातील नागरिकांच्या भावना आणि हरकती व सूचना समजून घेण्यासाठी पालिकेत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्याचा निर्णय उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी घेऊन ही पाणी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यानं पृथ्वीराज सिंह यादव यांचे अनेक नागरिकांनी आपलं मत मांडताना कौतुक केलं। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।